खरोखरच आपण या धर्तीवर जन्माला आलो नसतो. ज्याने आपल्याला या धर्तीवर ज्याने आपल्याला पाठवलेला आहे, जन्माला पाठवलेला आहे, तो कोण? बरोबर आहे? तुम्हाला आम्हाला बाबा जिमदेवजी बाबा जिमदेवजी मानव होते, पण ह्या मानवाला जन्माला कोणी पाठवलं, या धर्तीवर कोण पाठवलं, तो कोण? तोच एक परमात्मा आहे का नाही? दिसला का तुम्हाला? नाही दिसला आहे की नाही? दिसणारच नाही. म्हणून महान त्यागी बाबा जिमदेवजींनी बाबा जिमदेवजीच्या मार्गामध्ये नाही आले. बाबाला मार्गामध्ये याची काही आवश्यकताच नव्हती. फक्त बाबा जिमदेवजी धर्तीवर 2021 साली त्याच्या परमेश्वराचा आदेशान्वये त्याचा जन्म झाला. 1921 साली. समजले का? कोणाच्या आदेशान्वये? त्या परमेश्वराच्या आदेशान्वये. पण कासाठी झाला ते बाबाला मालूम आणि त्या परमेश्वराला मालूम. कारण का बाबा जिमदेवजी कोण तुमच्यासारखे माझ्यासारखेच होते. हा विषय मोठा घोळ आहे, डीपमध्ये जावं लागेल आपल्याला. पण बाबाला त्या परमेश्वराच्या आदेशानुसार त्यांचा जन्म झाल्याच्या नंतर बी केव्हा झाला? ह्या कलियुगात. पण ह्या कलियुगाच्या अगोदर सतीयुग जे होतं, त्या सतीयुगामध्ये चांगले संत महात्मा जन्माले आलेले आहे की नाही? भक्ती खूप केली त्यांनी. पण ह्या सतीयुगामध्ये येऊन शिण्याने एखाद्याही महाराजांनी एखाद्याही दैवी शक्तीची परमेश्वराची प्राप्ती कोणी केली नाही. पण त्या परमेश्वराला विचार पडला, आता ह्या सतीयुग आलं, सतीयुगात का चाललं होतं आणि आता कलियुगात का चाललं? का असा कोण व्यक्ती आहे का ह्या कलियुगामध्ये जन्माला येऊन का हे दुःखी लोक जे गोर गरीब लोक आहे का याने सतीयुगाचा रस्ता दाखवण कोण? का कोणा का ओळखणार आहे? परंतु महान त्यागी बाबा जिमदेवजी या कलियुगामध्ये 1921 साली जन्माला आले. तुर्जीकर परिवारामध्ये, गोरीबाग चौकामध्ये. आता पाहणं तिकडे जाणं तिथं उभं राहायची व्यवस्था नाही आहे का? नाही आहे. पण जे एवढेही करून परमेश्वरांनी त्यांना त्याच्या आदेशावर जन्माले आल्याच्या नंतर बी बाबाच्या परिवारावर अनेक प्रकारचे दुःख येऊन गेले. पण त्या दुःखाने महान त्यागी बाबा जिमदेवजी त्रस्त होऊन गेले. त्याचा कुठं पारा लागला नाही. पण देवतारी त्याला कोण मारी? आहे की नाही? तुमच्या संकटाच्या वेळेस, परेशानीच्या वेळेस कोणी नाही कोणी व्यक्ती परमेश्वराच्या रूपात तुमच्या समोर उभा होतो. दुःखाच्या सिरी. तर बाबा जिमदेवजीच्या जेव्हा दुःखावर विचार पडला, म्हणून आधी सर्वांनी ऐकलेलं आहे, ते रिपीट करत नाही, कारण का आपल्याला टायमाला महत्त्व असते. म्हणून बाबाला एक मानवाच्या रूपात येऊन बाबाला त्यांनी मार्गदर्शन केलं, मंत्र दिला. तर बाबांनी आपली जीवनगाथा त्याच्या जवळ सांगितली. तर त्याने ते कान खोलून त्याने बाबा जिमदेवजीचे विचार त्यांनी ऐकल्याच्या नंतर त्यांनी मग बाबाला त्यांनी मार्गदर्शन केलं. मग मार्गदर्शन करायच्या वेळेस त्या व्यक्तीच्या मुखातून शब्द निघाले, तुम्ही एवढे दुःखी आहे, तुमचं दुःख नसतो कोणी दूर करू शकत नाही, तुम्ही गुरुपंथी आहे. समजले का? गुरुच्या माध्यमातून बाबाचे दुःख दूर झाले नाही. आणि बाबा जिमदेवजीने म्हणजे एक हनुमान 40 वासाचा त्याच्यातून बी त्याचं काही साध्य झालं नाही. इमानदार व्यक्ती आहे ना. आपण इथं कुठं इमानदार आहोत जी? चला, आपण ते 1 नंबरचे बेईमान लोक आहोत.
आहे की नाही? पण बाबा जिमदेवजीनं जसं आपण बेईमान आहोत तसं महान त्यागी बाबा जिमदेवजीनं कोणासोबत बेईमानी केली नाही, केलीच नाही. इमानदारी केली. तरी परमेश्वराच्या मुखातून शब्द का निघाले? का मानो हे बेईमाना उसमेश तू एक आहे. बाबाला डायरेक्ट नाही होतं म्हटलं. मानव बेईमाना उसमेश तू एक आहे, आत्मबोधच्या याच्यात लिहून आहे. असो, मग त्या मानवाने बाबाला सांगितलं तुमचं दुःख दूर कोण करत? फक्त तुम्हाला का करा लागेल? साधना करा लागेल, विधी करा लागेल. म्हणून त्या मानवाने बाबाला विधी करायला सांगितली. आणि म्हणजे विधी म्हणजे साधना. हे जे आपली सकाळीची विनंती आहे का नाही बाई, विनंती सकाळची विनंती करतो का नाही, हे विनंती नाही, ही साधना आहे. ही साधना जर आपली साधली नाही तर आपण जीवनात काही करू शकत नाही. विनंती आहे, हे साधना आहे. विधी करत आहोत, ते साधना आहे. म्हणून त्या मानवाने सांगितलं होतं का हे विधी करत असताना तुमची विधी जर साधली, साधली म्हणजे कसं साधवायची, तुमची जर विधी जर साधली तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विधी जर नाही साधली तर एक तर तुम्ही मृत्यू व्हा किंवा पागल व्हा. त्या बाबांनी असा विचार केलाच नाही, केलाच नाही. भावंडाजवळ शब्द ठेवले, एकाही भावानं तयार झालेले नाही ह्या शब्दावर. पण बाबा जिमदेवजीला एकच मुलगा, एक पत्नी होती. बाबाने त्याच्यावर काही अपेक्षा न करता त्याला सांगा मी अशा बऱ्यानी मरून राहिलो, नाही बऱ्यानी मरून राहिलो, का तुम्ही जे सांगितलं त्याची भेट घेतली, त्याचे शब्द घेऊन बाबानं आपल्या विधीला सुरुवात केली. आणि विधीला सुरुवात केल्याच्या नंतर बाबाला तुझी मारून होतं का मी बाबा जिमदेवजी म्हणजे महान त्यागी बनणार आहोत, का मी महाउद्धार असा असा होणार आहे. बाबाचं कर्तव्य बाबाने केले, सांगितल्याप्रमाणे बाबा करत गेले. आता करत करत करता करता बाबा जिमदेवजी आसपास कुठे आले. त्याचं कर्तव्य का एक साधारण माणूस, सुती कपडे घालणेवाले, का दाढीवाले नाही. मग बाबाने मग असं करता आपल्या विधीला सुरुवात केली. साधना त्याची साधना विधी साधत गेली. साधता साधता परमेश्वराच्या याच्यामध्ये त्यांना चांगले चांगले अनुभव आले. ज्यावेळी त्यांनी देवी शक्तीची प्राप्ती केली, फुकट केली का? तर कारण त्या महान त्यागी बाबा जिमदेवजीनं आपल्या परिवारातले पूर्ण दुःख नष्ट करून महान त्यागी बाबा जिमदेवजीचा उद्धारी झाला. आणि तुमचा माझा उद्धार कोण केला? त्यांनीच केला. कायच्यावर केला? कोण्या शब्दावर केला? महान त्यागी बाबा जिमदेवजींनी फक्त साधना केली, दुसरं काही नव्हतं. ज्या विनंती नाही, प्रार्थना नाही, काही नाही. जसे बाबा करत गेले तसं परमेश्वर त्यांना भगवान बाबा हनुमानजीच्या रूपात येऊन त्यांना म्हणजे एक भक्तीमध्ये एकच डोळा त्यांना दिसला तर पूर्ण विश्व दिसायला लागलं. त्याला का मालूम होता भगवान बाबा हनुमानजी कोण का मला का दिसणार म्हणजे. आणि पण त्याची भक्ती श्रेष्ठ झाली, झुकावं लागलं. बाबा जिमदेवजीच्या शब्दावर त्या परमेश्वराला झुकावं लागलं. परमेश्वर झुकला. बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जिमदेवजीचे गुरु होते. त्यांच्या गुरुच्या सहाऱ्यानं आज देवी शक्तीची प्राप्ती केली. महान त्यागी बाबा एकच डोळा जर दिसला की नाही बाबा जिमदेवजीला तर पूर्ण विश्व दिसायला लागलं. विश्व दिसल्याच्या नंतर सर्व या धर्तीवरचे सर्व देव धर्म साधू संत फकीर सर्व महासंत पूर्ण बाबाच्या भेटीला आले, दर्शन द्यायला लागले. हे कशा केव्हा का ज्यावेळी बाबा जिमदेवजीचा कर्तव्य का केलं बाबांनी? फक्त दुःखासाठी एक निमित्त झालं जी. बाबा जिमदेवजी या मार्गात आले नाही, फक्त दुःख होतं त्याच्या परिवारात म्हणून फक्त एवढं निमित्त. आता पहा बाबानं का करून दाखवलं, आपण त्याला भुलू शकतो का? नाही. म्हणून येणारा शौक त्यांना वाटलं का तुम्ही का करून परमेश्वरासंग भेटी झाल्या. परमेश्वरानं वचन दिलं कोणाला? गुरुला वचन दिलं. गुरुला वचन दिलं
महान त्यागी बाबा जुमदेवजी का जेव्हा दुःखात होते तेव्हा दुःख नष्ट होत गेलं, मग बाबाने विश्वास आला का नाही आता भगवंताला वचन दिलं. म्हणून पहिलं वचन दिलं महान त्यागी बाबा जुमदेवजींनी, परमात्मा एक. दुसरं वचन दिलं, मरिया जिये भगवत नाम पर. बहुत अनुभव आहे बाबाचे. परमात्मा एक, मरिया जिये भगवत नाम पर. परमात्मा एक चा याचा काही अंत नाही. केवढा आहे नाव, फक्त 4 अक्षर आहे. 4 परमात्मा एक नसते एक म्हणजे 4-5-6 अक्षर नाव आहे, पण किती आहे पुऱ्या दुनिया त्याच्यामध्ये समावलेली आहे. तो एक परमात्मा आहे. आणि बाबानं वचन दिलं का मरे या जे भगवान मानूंगा मैं, परमात्मा एकच मानूंगा न. मरे या जे भगवान तेरे नाम पर मैं मर गया, तेरे नाम पे मैं मर गया. मेरे को कोई कुछ भी बोले, मेरे को कोई फर्क नहीं है, लेकिन तू आहे. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजीने हे वचन दिले ह्या शब्दाचा. म्हणून त्या परमेश्वराला बी झुकावं लागलं बाबा जुमदेवजीच्या समोर येऊन. बरं ठीक आहे, मैं तो मर गया, पर इस मार्ग में आने वाले जो सेवक है मैं उनकी गारंटी लेता हूँ, जमानत लेता हूँ. बोले इस मार्ग में आने वाला सेवक वो भी परमात्मा एक को मानेगा न. मरिया जे भगवान तुम्हारे नाम पर ही मरेगा. हे बाबानं वचन आपल्यासाठी, बाबानं आपली जमान कोण घेतली, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी घेतली आहे. त्या कोणाजवळ, त्या परमेश्वराजवळ. म्हणून हा शब्दावर, महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या शब्दावर परमेश्वराने वचन दिलं का इस मार्ग में आने वाला सेवक तुमने ये जो वचन दिया है, मैं भी तुमको वचन देता हूँ. बोले वो कौन सा वचन है, दुखदारी दूर करते हुए उद्धार. इस मार्ग में आने वाला सेवक जैसा तुम्हारा उद्धार हुआ, मानवाने सांगितलं होतं एक तर तुमची साधना जर साधली तेव्हा उद्धार होईल. दुःख कधी राहणार, दुःख नष्ट करून तेव्हा उद्धार होईल. महान त्यागी बाबा जुमदेव त्या मानवाने शब्द दिले होते. तेच शब्द त्या बाबांनी, परमेश्वराने त्या बाबाला दिले का इस मार्ग में कोई भी सेवक हो आया तो मैं उनका दुख दूर करके उसका पूरा उद्धार कर दूंगा. आणि जो कुछ इच्छा है, आपल्याला इच्छा आहे आपलीवाली, मला हे पाहिजे ते पाहिजे, पण ज्या काही इच्छा आहे गोर गरीब दुखी लोकांची, त्याची इच्छा मी पूर्ण करीन. केव्हा करीन. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी पहिले वचन त्या परमेश्वराला दिलं, त्याच्यानंतर त्यांनी वचनामध्ये बांधलं. म्हणून आज महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या शब्दावर आज आपण चढून राहिलो का, आपण त्याच्या शब्दाचं पालन करून राहिलो. म्हणून आज आपल्याला हे आपला उद्धार होऊन राहिलेला आहे. पण आपण जे खरोखरच मार्गात, जेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजी एका ठिकाणी चर्चा बैठक होती, चर्चा बैठकीमध्ये अशी चर्चा बैठक होती, तर चर्चा बैठकीमध्ये असे सेवक लोक होते, आम्ही नाही पाहिलं. बाबा जुमदेवजी 96 मध्ये गेले, पण आम्ही 97 मध्ये आम्ही बाबा जुमदेवजीचा त्यावेळेस चेहराही नाही पाहिला, ते कसे होते ते नाही पाहिलं. पण आता ते आम्ही पाहून राहिलो आणि ते आमच्या अंतःकरणात उतरलेलं आहे. त्यांचे गुण आमच्यामध्ये आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये बाबांनी प्रश्न केला होता, इसमें सेवक जो बैठे हैं उसमें जो मेरे को ये बताओ, बोले का सत्य मर्यादा प्रेम का आचरण कौन करता है, सत्य मर्यादा प्रेम से कौन चढ़ता है. कोणीच हात वरता नाही केला, पण एका जणानं वरता हात कोण टाकला. हे काय झाली, सांगपणा झाली. काय झालं त्याचं, त्याला निशे बैठ बोले सत्य मर्यादा प्रेम का, सत्य मर्यादा प्रेम से चेता बोले, तू बोले बैठ बोले, निशे बोले मेरे को इतना बेला करना बोले. हा बाबांना कोण म्हटलं सांग त्याला. एवढ्या लोकांमध्ये त्याला तोच उभा झाला, त्याने सांगितलं नाही बोले, नाही सत्य बोले कोणी.
सत्य मर्यादा प्रेमाने चालायची म्हणजे माणसाला का पाहिजे हो? हा तर चालला असता तर तू काय आला असता इकडे. पण बाबाने त्याने उत्तर दिलं, कोई नहीं चढ़ता बोले सत्य मर्यादा प्रेम से, हाँ लेकिन तू कैसा चढ़ता है बोले, मेरे को सिखाओ मत बोले. तो तिथून बाबाने त्याला शब्द दिला, चल मेरे को सिखाना नहीं बोले, जे तुम जितने लोग आए तुम चले जाओ बोले. पण त्यानं आखरी का केलं, त्याने आपली दुकानदारी मांडली. निनावे उमरेटचे धर्मराजी निनावे. का झालं? बाबाच्या शब्दाचा अनादर केला. का झालं? आता काय आहे? म्हणून बाबाने जे आपल्याला वचन दिलेलं आहे, भगवंताला वचन दिलेलं आहे, भगवंतानी बाबाला वचन दिलेलं आहे, तसंही आपण ह्या मार्गामध्ये जेव्हा मार्गात आलो तर पहिलं वचनच दिलेलं आहे का मी पूजापाठ करणार नाही, जुने विचार मनात आणणार नाही. हा आजपर्यंत माझ्या दुःख होतं तर त्या बाळामध्ये खूप डोकावून दिलं भगवंताने, मी आता असं करणार नाही, तसं नाही. हा मेलो तुला मराला का, हा मरतो आणि सुधारल्याच्या नंतर मग जिवंतच झालोच कसं मला हेच नाही समजून राहिलं शेवकायचं. त्या पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही भगवंताजवळ मेले, मरणाचं वचन दिलं ना. आता जर समजा कोणाला मला कार्तिकले मी बे म्हटलं, फटकन चालतो उभा होऊन जातोय, केवढं साले म्हणते. हा मग जेव्हा तुला बे जेव्हा म्हटलं, तू भगवंताच्या चरणी मेलेला आहे, उदाहरण सांगून राहिलो, तू भगवंताच्या चरणी मेला, तुला बे जर म्हटलं तर तुला ऐकायला कसं आलं? हो ऐकायला कसं आलं आहे की नाही? मग हे का करून राहिलो आपण? मार्गात येऊन का करून राहिलो? ढोंग जतुरे करून राहिलो, चिवत्या बोलून राहिलो आपण. मग बाबा का सेवक मर गया, कोणी मेलं नाही. अरे जो माणूस भगवंताच्या चरणी मेला की त्याला तुम्ही काही बोलाजी, त्या माणसाला राग नाही येणार. ज्या माणसाला राग आला की नाही तो मेलाच नाही. म्हणून खरोखरच या मार्गाचं खूप हे आहे. म्हणून महान त्यागी बाबा जीवनदेवजीने आपल्याला दुःखासाठी आपल्या मार्गात आलेलो, आपलं दुःख घेऊन आलो, आपण नष्ट झालो, तो विचार करा न उद्या मला जागा भेटली पाहिजे का, बसायला भेटलं पाहिजे का, मला का ते याच्यावर जर तुम्ही अपेक्षा करा तर जसजसे तुम्ही त्या भगवंताच्या तत्व शब्द नियमाच्या माध्यम बाहेर होता. म्हणून बाबांना रोखलं नाही कोणाला. म्हणून वेळेच्या अभावी इथंच माझे पूर्ण शब्द विराम देतो आणि सर्व सेवकाला विनंती करतो, तत्व शब्द नियमानं चालण्याचा विचार करा आणि खरोखर चाला. आपल्या परिवारासोबत आपल्या मुलांना चांगलं गायडन्स करा, चर्चा बैठक नेण्याचा प्रयत्न करा. मिस नाही तर कसं जाईल, तसं नको करा. म्हणून सर्व विनंती करतो, खरोखर चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपलं सर्व काही भेटते. म्हणून एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.